हॅलो, हाय, नमस्ते, गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. आत्ता बरोबर सकाळचे 6 वाजत आहेत आणि वातावरण एवढं भारी झाले ना, धुकं पसरलं आहे सगळीकडे. तसं तर आम्ही लवकरच निघालो होतो, पण सकाळी धुक्यामुळे अंधार वाटत होता, त्यामुळे शूटिंग काही मी घेतलं नाही. तर पहाटे लवकर उठून घरचं सगळं आवरून आता आम्ही कोठे निघालो आहे हे सुद्धा पुढे तुम्हाला पाहायला भेटणार आहे ब्लॉगमध्ये. पण त्या अगोदर हे जे निसर्गरम्य वातावरण दिसते ना, त्याचा आनंद आमच्याबरोबर तुम्ही पण घ्यावा यासाठी मी थोडंफार शूटिंग घेतलेलं आहे. कंटाळा आला. 5 मिनिटं जरा इथं थांबलोय थोड्या वेळ. जवळपास 2 तास झालं प्रवास चाललाय आमचा. हे का नाही ऐश्वर, 2 तास झाले की करेक्ट 2 आले की रेडी. 3 मिनिटं कमी 2 तासाला. इथंच आहे की आम्ही. चला, 2 तास झाले बरोबर. आज 8:15 वाजले. आता आम्ही पोचलोय वडूजमध्ये आणि इथं थोड्या वेळ थांबून नंतर लगेच पुढे जाण्यासाठी निघणार आहे. गडबड करायची रोड खराब त्यामुळे लेट झाला. निघालो की लवकर पण आमच्यामुळे तुम्हाला काम चालू आहे ना. आणि वरती त्यांचं बांधकाम सुरू आहे त्यामुळे जरा काय छान आहे, छान आहे. हो काय तुम्ही म्हणाले सेम असंच केलेलं आहे वरती. आता रिलॅक्स झालं काय, हा टेन्शन नाही आता. वेळ झाला होता त्यामुळे थोडा वेळ थांबलो आणि लगेचच निघालो, कारण पुढे पुण्याला पण जायचं होतं. तर मी माहेरी निघाले पुण्याला. तर कार्यक्रम आहे कोणता काय वगैरे ते सगळं पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. घरचे सगळे म्हणत होते माहेरचे की 2 दिवस तरी अगोदर ये, पण मला काय वेळ भेटला नाही. आणि ऐश्वरची पण एक्झाम, त्यात अण्णा पण इथं आहेत. या आहेत गौरीच्या मम्मी. यांना तर तुम्ही अगोदर ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल, कारण भाग्यश्रीच्या लग्नामध्ये त्यानंतर माझी जेव्हा ओपन हार्ट सर्जरी झाली होती तेव्हा पुण्याला मला गौरीचे मम्मी पप्पा पाहण्यासाठी आले होते. कदाचित तुम्ही त्यांना अगोदरच्या ब्लॉगमध्ये नक्कीच पाहिलं असेल. तर त्यांच्यासोबत मी आता निघाले पुण्याला. ऐश्वर आहे माझ्याबरोबर आणि हे लगेचच माघारी गेले, कारण घरी अण्णा पण एकटे असल्यामुळे काळजी वाटते. त्यामुळे आमच्या दोघांपैकी कोणाला ना कोणाला तरी थांबावं लागतं. तर आत्ता सध्या आम्ही पोहोचतोय जेजुरीमध्ये आणि जेजुरी गड बघा. जेजुरीमध्ये इथं उतरलोय आम्ही. थोड्या वेळ थांबलो. मामांचं घर आहे इथं.
इकडून आतमध्ये का तरी भरपूर मोठं बांधले की नाही लांब आहे ना जागा इकडं पण आहे पुढं एंट्री आहे कसं गाळाच काढणार आहे हां हा हॉल आहे त्याच्या मागे बेडरूम आहे चांगलं झालं मोठं बांधले बॅक साईड पर्यंत जागा आहे ना त्यामुळे आमचे देखील 7-8 लाख रुपये गेले होय तर तेवढं बाहेरच किंवा हो लांबी रुंदी भरपूर वाढलं ना स्टाईलिंग दादाला म्हणून लक्ष ठेवू त्याला वरती सांग बरं का पिंक कलरचे बोर्ड आहेत ना मजबूत केले हो छान केलं बा. पाणी मारताय ना बाह्या भरपूर होय बाह्या वाळू नाही कचच आहे ना वाळू होय स्लॅबला वाळू बघतो होय बघाय हे जे मंदिर दिसतंय ना ते जेजुरीच्या खंडोबा देवाचं मंदिर आहे आणि इथून जवळच आहे हे जे बांधकाम केले त्यांनी तर गौरीच्या आईंनी गारवा घेऊन आल्या होत्या म्हणजे दही भात वगैरे अजून काय काय बरंच असते मला पण एवढं त्यातलं काय माहिती नाही आहे पण आता सध्या तर ते वरती स्लॅबवरती दही भात वगैरे सगळीकडे असे पसरवून टाकतायत वरती मंदिरामध्ये काय दर्शनासाठी नाही गेलो आम्ही कारण पायऱ्या पण भरपूर आहेत मला काय एवढ्या पायऱ्या चढणं शक्य नाही होणार तर इथूनच दर्शन घेतलं देवाचं आणि नंतर जाता जाता म्हटलं पायरीचं पण दर्शन घेऊया जास्त असं चढणं होत नाही ना फास्टमध्ये त्यामुळे हळूहळू यायला लागले नाही गौरीच्या मामांच्या घरी आलोय आणि पलीकडच्या साईडला जे बघितलं ते त्यांचं बिल्डिंगचं बांधकाम चाललेलं आहे तर आता आलोय वरती भारी वाटतं एकदम मस्त वाटते पुढे त्याला म्हणायचं बाबा आवरलं लवकर वरती काय गेलो नाही दर्शनासाठी कारण एवढे पायऱ्या चढणं काय मला शक्य होणार नाही त्यामुळे मग बाय करा अर्धा पाऊण तास गेला आपला सरळ झाल्यात तिकडं खाली नका जायला सरळ आले झालं वेळ झालाय चला आता हॉलमध्ये गेल्यानंतरच ब्लॉग कंटिन्यू करते एवढी घाई गडबड करून सुद्धा व्हायचा तो वेळ झाला तर ही माझ्या मावशीची मुलगी आहे आणि तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं भाग्यश्रीच्या मुलीचं बारशाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही सगळेजण आलोय आणि ही बघा आमची प्रिन्सेस सई आणि खरं सांगू का माहेरी आल्यानंतरचा आनंद खरंच खूप वेगळा असतो किती बोलावं किती काय सुचतच नाही तर सगळ्यांच्या गाठी भेटी वगैरे घेत होते आणि आता कार्यक्रम पण सुरू झालेलाच आहे ओटी वगैरे भरायला लागलेत इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल कारण खूप मोठा ब्लॉग होईल त्यामुळे आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते तर लवकरच भेटते उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये